सर्वांकही नमस्कार. नूतन संवत्सराचे हार्दिक शुभेच्छा. भगवत साक्षात्कारू मनुष्य जन्माचे मूल ध्येय म्हणून सांगतात. मनशानं मानवत्वादुकुनू माधवत्वाक पाऊल दवरच्याक साधन करचे तसले दैविक संस्कार हो. कशी कतकतयल उदकांतू तोंड पडोवचें जायना की गोंधळ भरलेल मनांतू देवाल चिंतन खंडित येवचें सादिना. हें पर्व कालारी आमी अनुभवाचे आनी ज्ञानाचे भंडार जावन अशें आमगेल मालगड्यांक कृतज्ञतापूर्वक आठव करूं जाय. कारण तें म्हूण सांगून म्हळ्यार पंचभूतात्मक प्रकृती मनुकुलाचे आधार म्हळ्यार एक तांकां समजण आशिल्ली. प्रकृती जतन करचे खातीर प्रकृती आराधना तत्परिंतू आरोग्याचे रक्षण आनी अर्थपूर्ण सांघिक जीवन हे सगळें घडोवचे खातीर जावन तांणी घालन दिलेले मार्गदर्शन म्हूण सांगून म्हळ्यार परबेचें आचरण. परब एक पर्व म्हूण म्हळ्यार विशेष जावन करची तसल एक आचरण नावे आराधना म्हूण सांगूं येता. हे पैकी होळी परब म्हूण सांगून म्हळ्यार आमी आमगेल संवत्सरांत नूतन संवत्सरांतू सुरबे येवची तसले युगादी आमगेल उतरांतू संसार पडवो एके संवत्सर पडवो म्हूण सांगून सांगतात. युग म्हूण सांगून म्हळ्यार सृष्टी कालमान आदी म्हळ्यार प्रारंभ नूतन वर्षाचे सुरवात. खंयची एक नवी साण उगम जावका म्हणटा जाल्यार मागशीचे एके पोरणे जीर्ण जावका. संवत्सर म्हळ्यार काला अधीन दुखून कालाक अंती ना, ते फकत बदल जाता. म्हणटना पोरणे संवत्सर आनी नूतन संवत्सराचे मध्येचे सुवर्ण संको संसार पडवो म्हूण येतकी. चांद्रमान हिंदू पंचांगा प्रकार आमी गौड सारस्वत ब्राह्मण लोक चैत्र शुद्ध प्रतिपदेक संसार पडवो भारी संभ्रमान मनयताची. सुंदर शब्दां दुखून एक अक्षर व्यत्यय जालते कशी ते अर्थहीन जातकी तशीची परबे आशया दुखून जीवनशैली बदल जाली म्हणटा जाल्यार ताची चंदाई फुडकून वता. खंयचेय एक परब असो ते मनयचे फुडें ताची पाठीभूंय विधी विधान आनी महत्व समजून घेवचे भारी गरजेचे. सहज जावन आंग्ल दिनदर्शिका प्रकार जनवरी 1 तारीख समग्र जगांतू वर्षारंभ घडता. आमगेल देशांतू एप्रिल 1 तारीखेक आर्थीक वर्स, जून 1 तारीख शैक्षणीक वर्स तशीची कार्तिक शुद्ध प्रतिपदेक व्यारेली वर्स सुरवात जाता. जाल्यार हे सगळ्या पैकी चैत्र शुद्ध प्रतिपदेक सुरवात जावचे संवत्सरा पाडव्याक नूतन वर्स आरंभ म्हणटा आमी. त्या इत्याक भारेची श्रेष्ठ म्हूण सांगून म्हळ्यार ताका वैज्ञानीक पौराणीक आध्यात्मीक आनी ऐतिहासीक उल्लेख आसा. शिशीर सावनांतू म्हळ्यार शियां दिसांतू पान्न जोण सुकील रुखाक जल्लीक पाली जायत झाडाक ह्या सगळ्यांकय परत तरणी आंकडी किरले येताची. भूंय पाचवीसाण पावन रंगरंगाळ फुल्ल आनी फळांनी शोभतना वसंत मास आगमन जाता. वसंत मास म्हळ्यार भूंयक तारुण्य म्हूण सांगून सांगतात. उत्सव प्रियाः कलो मनुष्याः म्हूण सांगून काळिदासान सांगील म्हणके प्रकृतीनं सहज परीन संभ्रम पावतना तिगेलेच अविभाज्य अंग जावन आशिल्ल्या मनशान ताण तागेले जिवनांतू संभ्रम भोवन घेवच्याक शुभ अवसर हो. चैत्र शुद्ध प्रतिपदेक येवचे युगादी देवान दुष्ट संहारा खातीर पुंचेरी येथील संच अवतार म्हणून घेवचे परशुरामाल जयंती म्हणून घेवचे अक्षय तृतीया तशीची अश्वयुजा मासांत येवचे शरण नवरात्रींतू धांची दिवसू म्हळ्यार धांची तिथी विद्यादशमी तशीची कार्तिक शुद्ध प्रतिपदे अर्ध दिसू. हाका 3.5 शुभ मुहूर्त म्हूण सांगून सांगतात. ह्या पैकी युगादिकय अग्रस्थान आसा. पिंगड खंयचेय दिसो कसले एक चांकारण कोरका म्हळ्यार मुहूर्त पळयतात जाल्यार हे 3.5 दिवसो
प्रत्येक घळीका शुभ मुहूर्त जावन आशिल्ले निमित्त कसली एक मुहूर्त विशेष जावन पळोवच तसल अगतीना म्हण सांगून शास्त्रांतय सांगिल्लें आसा. पौराणीक नदरेन पळयल म्हणटा जाल्यार निर्गुण जावन आशिल्लें ब्रह्मतत्व सगुण रुपारी भुंयचेर कार्य तत्पर जालेले म्हळ्यार ब्रह्मान सृष्टी निर्माण केलेले बेळगड जावन आसा चैत्र शुद्ध प्रतिपदेक म्हूण सांगता ती. तशें करून सृष्टीक ब्रह्मांड म्हूण सांगून आपयता ती. श्रीमन्नारायणाले आदिम अवतार मत्स्य अवतारे रेवती नक्षत्र विष्कंभ योगांतू आयचे तिथिकची सुरवात जाले म्हूण सांगून पुराण कळयता. मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्रान बाली वध केलेले तशीच रावणाक संहार करून सहधर्मिणी सीता माते संगत परत अयोध्याक परतून रामराज्य स्थापन करतना प्रजावर्गांनी विजय पताक उभोवन भारी संभ्रमांनी तो संभ्रमोत्सव मनायलो म्हूण सांगून सांगच्याक साक्षीभूत म्हळ्यार मगे आजूनय महाराष्ट्रांत गुढीपाडवो म्हूण सांगून भावूट एक कलशांत मांडून घेवन तांणी संसार पाडवो मनायता ती. चैत्र मासो विशेष मास जावन आसा. हाका अधिपती विष्णू. चैत्र शुद्ध प्रतिपदेक 9 संवत्सर मात्र न्ही चैत्र शुक्ल नवमीक रामान जन्म आयिल्ले. श्री रामचंद्रान भुंयचेरी अवतार घेतिल्लो तसल देवान रामचंद्राल अवतार घेतिल्लो तसल दिवस. हाका गर्भा नवरात्री म्हूण सांगून म्हणटा ती. इता म्हळ्यार हेंची चैत्र शुद्ध प्रतिपदेक वसंत नवरात्री प्रारंभ जाता. सहज जावन आमी अश्वयुजांतो येवची तसल शरण नवरात्री विशेष महत्व पावन आसा. नवरात्री पैकी 4 नवरात्री आसाची. वसंत नवरात्री आषाढाची नवरात्रीक शाकांबरी नवरात्री म्हूण सांगता ती. आनी अश्वयुजांत येवचे शरण नवरात्री मागीर पुष्यमाघ नवरात्री म्हूण सांगून घेवन. तशी चैत्र मासांत एक विशेष तराची एक दैवीक कळा भोंवतणींतो म्हळ्यार परिसरांत पसरप जावन आसता. अशी इते खातीर हें सकट मूल म्हूण सांगून म्हळ्यार कसल खातीर चैत्र शुद्ध प्रतिपदेक नूतन वर्स आरंभ करका म्हळ्यार खातीर उल्लेख येता. तशीच नर्मदा आनी कावेरी न्हंयचे मदें राजवाड खेकून आशिल्लो शालिवाहन म्हळ्यार रायान शत्रूचेर विजय प्राप्त करून शालिवाहन शके संवत्सर आरंभ केलो म्हूण सांगून इतिहासूय कळयता. युगादीचे विधी विधान हाजे बदल जाणून घेवचे म्हणटा जाल्यार देवळांत वसंत मास आरंभ जेवचे निमित्त वसंत पूजा चलता. हाका पानक उत्सव म्हूण सांगून म्हणटाची. हे संदर्भारी देवाक पानक तशीच पचडी उसली फलवस्तू हें पुराय नैवेद्य करताची. हाजी मागशेचे वैज्ञानीक विचार कसो म्हळ्यार शेक्या दिसांत आंगा दुखून कंडापटी उमेद निमित्त हांगांतूल खनिजांश नश्ट जाता. हें मरुपूरण करचे खातीर असलपुराची देवा नैवेद्य करून प्रसादा रुपार सेवन करून स्वास्थ्य राखून घेवचें. तशीच पंचांग पठण आनी गोड आनी कोडबेव हें चूर्ण देवा नैवेद्य करून अर्पण करताची. हातूंत एक आध्यात्मिक तत्व कसलें म्हूण सांगून म्हळ्यार कोडबेवाक प्रकृतींत विशेष जावन चैत्र शुद्ध प्रतिपदेक सूर्योदय कालारी प्रक्षेपीत जावचे प्रजापती लहरी कसो आसा ते ग्राह्य करचे तसले अधिक शक्ती आसच्या वचून मंत्र आवर्तना मुखेन तयार केलेले गोड आनी कोडबेवा चूर्ण प्रसाद रुपारी भजक भक्तांक पांडिता ती. घरांतू घरकारणयो परब म्हणटना गडपुडे पुटखायसूर जाता. परबे दिसो सकाळीची बायल मनशो माथ्यार न्हावन मंगल स्नान म्हणटा ती. घरांतू देवाकुडा अलंकारो हुमरा चौको बागलाक आंब्याची तळी तोरणां तशी घरा मुखार रंगोली हें पुरो घाल घेवन घरा भितर सुख शांती समृद्धी वर्सभरी येवका म्हणलें एक चांग मनोभावनान नव संवत्सराक स्वागत करता ती. आमगेले हें परबेचे खाशेलपणां स्पेशालिटी कसलें म्हूण सांगून म्हळ्यार आमी करचे तसले परबेचे खाण जेवण. सगळ्यांक वतस परबेक एक निर्दिश्ट म्हूण सांगून रांदपाचें खंय सुची दिल्लेलें आसा. अडगई तवशा उरलेलं तेंडले बिब्या उपकरी आंब्या उपकरी
ಜೈನವರು ಏಕೆ ಕಡ್ಗೆ ಗಾಲ್ಗಶಿ ನಾವೇ ತೋರೆನಿ ಕಡ್ಗೆ ಗಾಲ್ಗಶಿ ಚೇಣನಿ ಕಡ್ಗೆ ಗಾಲ್ಗಶी ತಂಗೆल अनुकूल प्रमाणे दाळीतोय मडगणे रसवाडो अशी करतच ताची जाल्यार तुमी पळोवन अशा पुरो सक्कड वाडटरी आखेर गोडशे वाडचे षड्रस आनी पौष्टिक सत्वसूचे आहारांतूय जिविताचे तत्वस सवाल संघर्ष म्हळ्यार तसल एक आमसाणी क्रोध म्हळ्यार तिखसाणी दुःख म्हळ्यार कोडसाणी हताश म्हळ्यार मिठसाणी चिंता म्हळ्यार आडूकसाणी हें सगळट जीर्ण करूंक संयम आनी सहन म्हळ्यार गोडसाणी खंडीत जायी म्हूण अंतू कळिता येता सांजवेळा नव वस्त्र धारण करून ग्रामदेवा भेटिता ती नव वस्त्र म्हळ्यार आयुवृद्धी म्हूण सांगता ती तशीची ग्रामदेवा भेटतना पूर्ण पल नाल्ल केळे समर्पण करची त्याक म्हळ्यार आमगेले अंतर्यांतून अहम सर्व सक्कड सोण घेवन देवा शरण येवचे करण्याचे पुरोहित भट मामू घरा यजमानालगर कडेन येवन पंचांग श्रवण करीताची तिथी वार नक्षत्र योग करण हाजी संयोगाची पंचांग तिथी श्रवणा निमित्त लक्ष्मी प्राप्ती वारा श्रवणानिमित्त आयुवृद्धी नक्षत्राचे श्रवणानिमित्त पाप निवृत्ती योग श्रवणानिमित्त रोग शमन तशीची करणाचे श्रवणानिमित्त वांछित फलसिद्धी म्हूण सांगता ती नित्य पंचांग पठण केली म्हणटा जाल्यार गंगा स्नाना पुण्य प्राप्त जाता म्हणले विचारी शास्त्रांत कळयले आसा युगादी म्हळ्यार सतत तक्षण येवचे गोडनी कोडबे वाचून हाचे महत्व कसले कालचक्रा गुंडी रेखात्मक न्ही चक्रात्मक जावन आसा म्हळ्यार जिवनांत येवचे सगट सुख दुःख क्षय वृद्धी दिसू राती उजवाडू काळोखू लाभ नष्ट हें सगट बनवाक गॉड आनी कोडबे हो प्रतीक म्हूण सांगून नमगता ती जाल्यार भगवता दृश्टीन पळयलें म्हणटा जाल्यार 20,000 वर्सां प्राका दोकुनी भारतीय नाटी वैद्य पद्दतींतू आनी आयुर्वेदीक चिकित्सांतू कोडबेवाचे उपेग केलेले धाकलो मेळटा कोडबेवा रुखाक सवार 135 रोग निवारक गुण आसचे वचून कोड संजीविनी म्हूण सांगून हाका आपयताची आरोग्य दृश्टीन पळयलें म्हणटा जाल्यार ऋतू बदलावण जातना ताका एक संदी काल म्हणटा ती हे संदर्भारी नाना तरांचे कायलो पसरप जाता सूर्याले किरण तीक्ष्ण आसच्या वचून शाखो धगो खंडापटे आसच्या वचून घेवन चर्मव्याधी सुरवात जाता होम देंवतना उक्रंबो खरजो बोक्को आंगार पडचे पित्तकोश दुर्बल जावचे असल पुरा संकट येवच्या लागता ती त्यावेळी हाका गडपुडेची जतन म्हळ्यार मंके गॉड आनी कोडबेवा चूर्ण सेवन केले म्हणटा जाल्यार सिद्ध औषध म्हूण सांगून आयुर्वेद सांगता आंगार पडचे वेळार कोडबेव मस्त उपेग करताची कित्याक म्हळ्यार कोडबेवांतू अल्कलायड म्हळ्यार एक रासायनिक हें पसरप करचे सूक्ष्म क्रिमीक मारक जावन आसा गोड्डांतो सहजान पळोवन अशा पुरो पुढे घरा बगला कोणी एक रांदेकाय विकून येईल बाय अशा पुरो नावे कसली विकून येईल मनशाक दनपारा वेळा आयली म्हणटा जाल्यार एक गोड्डा कुडकनी उद्दाक दितलींची हे वग्गी तांणी बागयता निशक्ती संपयता गोड्डाक शरिराचे उद्दाक 8 टना तशें पळोवंक घेवची शक्ती आसा आनी हांतू 10 ग्राम गोड्डांतू 16 मिलीग्राम मॅग्नेशियम आसा आनी भरपूर पोटॅशियम कॅल्शियम विटामीन आसच्या वचून हे निशक्ती तक्षण मारून उडयता जिर्णांगा शुद्धी रक्त शुद्धी करची तसल गोड आनी कोडबेवा चूर्ण रोग निरोधक शक्ती वाडयता म्हळ्यार खातीर हे संदर्भार सेवन करता ती फकत युगादी तेस म्हूण सांगून न्ही नित्य निरार पोटारी 5 कोडबेवा पान खाल्ली म्हणटा जाल्यार स्वास्थ्य बरें उरता म्हूण सांगून वैद्यकीय पद्दत सांगता गोड आनी कोडबेव फकत आहार दृश्टीन म्हूण सांगून न्ही जिविताक कशी लागू जाता म्हूण सांगून मेळ्ळी म्हणटा जाल्यार मनीस संघजिवी सांघीक जिवनांत संवहन प्रधान जावन आसा
अगत्नातील त्यांना प्रशंस करची बदल गरज असेल त्यांना मोवाळ आणि एक छान हित उत्तर उरलेल म्हण तर जलारी ऐकल जिवाके समाधान मेळतले आणि बांधव्यांतू गोडसाण ಮಾಡ್ತले. दोन्हीचे सांगची तरी जले विद्या हे एक परजळची दिवशी एक दिव्यान हजार दिवू लाईल तिकिनी मूल उजवाडाक अडकळ्याना नंतर सुತ್ತमुತ್ತई प्रकाश चढता. अज्ञानाचे कोडसाण उणी जाता म्हणलेक आशय हंतो. जीवनांतू थोडे पावटी हर एक दुसरी पटी मेळच्याच्या अवकाशस जलरी दुसरी जीवन म्हणून सांगून ना. स्वार्था कोडसाण सोडून प्रीती विश्वास मिळेल गोडसाण माटून घेवका मिळाले अंशीन अंतू मेळणस. आर्थिक जाऊन अशक्तशील मनशा मात्र दुर्बळपण येता म्हणून सांगू काही जायना. परिस्थिती कोणाकही खंयची स्थिती रेवून राबोच्या पुरो. पाचवी साणी प्रकृती काही शाश्वत नाही. निस्तेज जलल प्रकृती शिया दिसांतो परत वसंत आगमनांतो आंग कशी पाचवी सणान आंग भरून घेतकी. आम्ही खंयचे सवाल आईल तकीन भिनाशी आत्मबल वाटून घेवन आईल हर एक सवाल ते अवकाश कोण घेवका म्हणेल संदेश आमकां प्रकृती दिता. असल कितलीकी संदेश आमकां प्रकृती दुखून मेळत असता. हे आम्ही मनावरून प्रकृती नियम पालन करचेची क्षणक्षणाचे युगादी म्हणून सांगून म्हणत. जीवन मिळाले वृक्षांतू नवी साणीच आंकऱ्यो खुशी संभ्रम मिळेल फुला संतृप्तीचे फळ किरलेवो फुल्लेवो उदेवो मिळेल सदाशय सांगत सर्वांकही संवत्सराचे परत हार्दिक शुभाशय. सर्वे जनाः सुखिनो भवन्तु. कृष्णार्पणमस्तु.